मित्रांनो, एमएच नर्सिंग सीईटी 2026 ही एक्झाम क्रॅक करायची आहे. तर त्यासाठी सॅम्पल पेपर हे नक्कीच तुम्ही सॉल्व्ह केलेले पाहिजेत. त्यातून आपल्याला एक एक्झॅक्टली आयडिया येते की एक्झाममध्ये एक्झॅक्टली क्वेश्चन्स कोणत्या टाईपचे येतात आणि कोणत्या लेव्हलचे येतात. म्हणजे त्या अकॉर्डिंगली आपल्याला एक्झामची तयारी करता येते. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण नर्सिंग ऍप्टिट्यूड या सेक्शनचे सॅम्पल पेपर आपण पाहणार आहोत, तसे क्वेश्चन्स सॉल्व्ह करणार आहोत. आता मित्रांनो, नर्सिंग सीईटी या एक्झामला नियरली 1 महिना राहिलेला आहे. आणि या 1 महिन्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट सिलेबस विथ रिव्हिजन कव्हर करायचं असेल तर तुम्ही आपला क्रॅश कोर्स हा जॉईन करू शकता. यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस, लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज, 2000+ एमसी क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स, यासोबतच फ्री ऑफ कॉस्ट मेंटरशिप मिळणार आहे. आणि तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटेपर्यंत आमचा फुल सपोर्ट असणार आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त 2999 रुपयांमध्ये मिळत आहेत. आता मित्रांनो, नर्सिंग सीईटी सोबतच आपल्याकडे पीसीएम, पीसीबी, सीईटी, जेडबलई, नीट या एक्झामचे देखील कोर्सेस आहेत. आणि प्रत्येक कोर्सची सेम फीस असणार आहे आणि सेम फॅसिलिटीज मिळणार आहेत. आता मित्रांनो, हा क्रॅश कोर्स आहे. आणि हे क्रॅश कोर्स आपल्या पीसीएम, पीसीबी, सीईटी हे जे 2 अटेम्प्ट असतात, तर त्या दोनही अटेम्प्टची तयारी आपल्याकडे करून घेतली जातात. आता मित्रांनो, चला क्वेश्चन्स कडे बोलूयात, विच इज सॅम्पल पेपर. आता मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण इंग्लिश ग्रामरचं सॅम्पल पेपरचं एक्सप्लेनेशन पाहिलं होतं. या लेक्चरमध्ये आपण नर्सिंग ऍप्टिट्यूड हा सेक्शन पाहूयात. इथे फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग क्लस्टर ऑफ डेटा बिलॉंग टू मॅस्लोज हायरार्ची ऑफ नीड्स. इथे करेक्ट ऑप्शन्स आहेत लव्ह अँड बिलॉंगिंग, सायकोलॉजिक नीड्स, थर्ड आहे सेल्फ ऍक्च्युअलायझेशन, अँड फोर्थ आहे ऑल ऑफ द अबाव. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑल ऑफ द अबाव. मॅस्लोज हायरार्ची याच्या नीड्स मध्ये या सर्व गोष्टी इन्क्लूड असतात. यासोबतच सेफ्टी नीड्स सुद्धा गरजेचं असतात आणि इस्टीम देखील गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज द नर्स रोल इन द हेल्थ प्रमोशन. आता इथे पहा, थोडंसं ट्रिकी क्वेश्चन आहे, तुम्हाला वाटेल. आता इथे ऑप्शन्स आहेत हेल्थ रिक अप्रेझल, नंतर आहे टीच द क्लायंट टू बी इफेक्टिव्ह हेल्थ कन्झ्युमर, वर्क साईट वेलनेस. आता हे तीनही गोष्टी नर्स करतात, हे नर्सचं काम आहे. पण इथे असा ऑप्शन नाहीये की ऑल ऑफ द अबॉव. हा क्वेश्चन मुद्दामून घेतलेला आहे. आता अशा टाईपचा जर क्वेश्चन आला एक्झाम मध्ये तर तुम्ही काय करायला पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही हा क्वेश्चन अटेम्प्ट करायला पाहिजे. म्हणजे मग तुम्ही कुठलं का ऑप्शन टिक करणार, कुठलाही एक ऑप्शन तुम्हाला टिक करायचा आहे या 4 पैकी. म्हणजे कसं होतं, जर तुम्ही एकही ऑप्शन जर टिक केलेला नसेल तर तुम्हाला बोनस मार्क हा मिळत नाही. हा क्वेश्चनचे ऑप्शन चुकीचे आहेत. सो सीईटी सेल आपल्याला बोनस मार्क देते. पण तुम्ही जर क्वेश्चन अटेम्प्ट केलेला नसेल तर तो बोनस मार्क तुम्हाला मिळत नाही. त्याच्यामुळे क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करायचा आहे. आता इथे ऑल ऑफ द अबाव हा क्वेश्चन ऑप्शन हा बरोबर असला असता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. It is described as a collection of people who share some attributes of their lives: family, illness, community, nursing. So the correct option is option C, which is community. Community is nothing but a group of people sharing common characteristics like location, culture, lifestyle, all these things. Okay, next question. 5 teaspoon is equivalent to how many milliliters. इथे आपल्याला कन्वर्जन यायला हवं, मेजरमेंट कन्वर्जन. 1 tablespoon is equal to 5 ml असतं. मग 5 tablespoon किती येणार, तर 25 ml. दॅट्स इट. किती सोपं होतं. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. द नर्स मस्ट व्हेरीफाय द क्लायंट्स आयडेंटिटी बिफोर ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ मेडिकेशन. विच ऑफ द फॉलोइंग, विच ऑफ द सेफ्टी वे टू आयडेंटिफाय द क्लायंट. आता इथे करेक्ट ऑप्शन्स आहेत. आस्क द क्लायंट फॉर हिज नेम, check the client's identification band, state the client's name aloud and have the client repeat it, check the room number. आता इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज check the client's identification band. हॉस्पिटलमध्ये मिस्टेक करणं हे खूप डेंजरस असू शकतं. त्याच्यामुळे आयडेंटिफिकेशन हे गरजेचं आहे ॲक्युरेशनसाठी आणि रिलायबलसाठी. त्याच्यामुळे आयडेंटिफिकेशन बँड हा गरजेचा आहे क्लायंटचा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following is the most important purpose of hand washing? Options are to promote hand circulation, to prevent the transfer of microorganism, to avoid touching the client with a dirty hand, to provide comfort. So the correct option is option B, which is to prevent the transfer of microorganisms. मेन पर्पज काय असतं हँड वॉशिंगचा,
तर इन्फेक्शन स्प्रेड होण्यापासून कंट्रोल करणं किंवा स्टॉप करणं. बरोबर आहे. त्याच्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन. अन इन्स्ट्रुमेंट यूज फॉर ॲस्कल्टेशन इज percussion hammer, audiometer, stethoscope, spago, manometer. So the correct option is option C, which is stethoscope. आता ॲस्क्युलेटेशन याचा अर्थ काय होतो? बॉडीचे साऊंड ऐकणे, आणि ते कशा थ्रू ऐकलं जातं? तर स्टेथोस्कोप. हॉस्पिटलमध्ये गेलात, पहिल्यांदा आपले हार्टबीट चेक केले जातात, म्हणजेच काय, बॉडीचं साऊंड चेक केले जातं, आणि ते जे इन्स्ट्रुमेंट असतं त्याला आपण काय म्हणतो? स्टेथोस्कोप. माहिती सगळ्यांना? लिसनिंग डिव्हाइस आहे हे. आता काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बरेचसे रिअल ऍप्लिकेशन असतात. परक्युशन हॅमर याचा अर्थ काय होतो? की टॅप करणं. ऑडिओमीटर, ऑडिओमीटरचं काय काम असतं? आता मित्रांनो पहा, बरेचशा गोष्टी तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. ऑडिओमीटर ही हिअरिंग टेस्ट आहे. त्यानंतर स्पॅग्नो मॅनोमीटर याचा अर्थ काय होतो? हे कशासाठी यूज केलं जातं? तर बीपी मेजर करण्यासाठी. ओके. यासोबतच अजून काही टर्म्स इम्पॉर्टंट आहेत. इन्स्पेक्शन, इन्स्पेक्शनचा अर्थ काय होतो? पाहणे. पाल्पेशन याचा अर्थ होतो टच करणे. परक्युशन याचा अर्थ होतो टॅप करणे. आता परक्युशन हॅमर हे कशासाठी यूज केलं जातं? तर रिफ्लेक्स टेस्टसाठी यूज केलं जातं. यूज इन रिफ्लेक्स टेस्ट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग टेक्निक इन्व्हॉल्व्स द सेन्स ऑफ साईड? खालीलपैकी कोणती टेक्निक हे सेन्स साईडचं करतं? आता इथे पहा, म्हणजे एखादी गोष्टी, आता पहा बऱ्याचशा टेक्निक्स असतात, जसं की इन्स्पेक्शन, पाल्पेशन, परक्युशन, ऑस्कल्टेशन, अशा बऱ्याचशा टेक्निक असतात. आता प्रत्येकाचा यूज पाहूयात. इन्स्पेक्शन याचा अर्थ काय होतो? तर ऑब्झर्व करणं, पाहणं. मग कोणती साईड यूज होणार? तर कोणता सेन्स यूज होणार? तर साईड. आता इथे हेच विचारलं होतं, साईट हा जो सेन्स आहे ते कोणत्या टेक्निकसाठी इन्व्हॉल्व असतो? तर इन्स्पेक्शनसाठी. सो करेक्ट ऑप्शन असेल इथे ए. नंतर आहे पाल्पेशन, याचा अर्थ काय होतो? तर टच. परक्युशन याचा अर्थ टॅप करणं, म्हणजे साऊंड किंवा व्हायब्रेशनसाठी हा सेन्स यूज केला जातो, साऊंड व्हायब्रेशन. आणि ऑस्क्युल्टेशन याचा जो मिनिंग असतो तो ऐकणे असतो, आणि तेव्हा कोणता सेन्स यूज केला जातो? तर हिअरिंग. कळतंय? ऐकणे. नेक्स्ट क्वेश्चन. विथ what should the nurse do immediately before performing any procedure? Options are shut the door, wash your hands, close the curtain, break the patient. So the correct option is option B, which is wash your hands. कारण आपल्याला इन्फेक्शनला कंट्रोल करायचं असेल तर हँड वॉश करणं हे गरजेचं आहे, म्हणजे आपली हातावरची जर्म्स पेशंट पर्यंत पोहोचणार नाहीत, आणि त्याच्याने इन्फेक्शन प्रिव्हेंट होतं. कारण आणि त्यासोबतच पेशंटला पण त्याचं इन्फेक्शन होत नाही त्या पेशंटचं, कारण पेशंटची केअर आणि नर्सची केअर हे दोन्ही गरजेचं आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. People should stay in dash to avoid from illness. Options are dirty surroundings, clean surroundings, impure air, smoky surroundings. So the correct option is option B, which is clean surroundings. क्लीन एन्व्हायरमेंट असेल तर इन्फेक्शन कमी स्प्रेड होईल, कमी इन्फेक्शन होईल, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन. When should you give rescue breathing? Options are unconscious choking victim, unconscious choking victim, conscious choking victim, unconscious choking victim, unconscious no pulse not breathing, unconscious not breathing but has a pulse. आता इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी, विच इज unconscious not breathing but has a pulse. रेस्क्यू ब्रीदिंग केव्हा दिली जातं? जेव्हा पेशंटला पल्स असतात, हार्ट वर्किंग असते याचा अर्थ, पण ब्रीदिंग नसते किंवा ते ब्रीथ करू शकत नाही, तेव्हा आपण रेस्क्यू ब्रीदिंग दिली जाते. ओके. आता अजून एक टाईपची कंडिशन येऊ शकते की सीपीआर, म्हणजे नो सी पल्स, पल्स पण सुरू नसेल आणि ब्रीदिंग पण नाही, नो ब्रीदिंग, तेव्हा कोणती ऍक्शन घेतली पाहिजे? तर सीपीआर दिला पाहिजे. जेव्हा पल्स प्रेझेंट असतं पण ब्रीदिंग तो घेऊ शकत नाही, तेव्हा रेस्क्यू ब्रीदिंग दिली जाते. ओके. हा सीपीआरचा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नंतर आहे
intradermal injection is given at 15-degree angle, 30-degree angle, 45-degree angle, 90-degree angle. So the correct option is option A, which is 15 degree. आता इंट्रामेडल इंजेक्शन साठी वेगळा अँगल आहे विच इज 15 डिग्री. नंतर आहे सबक्युटॅनस, याच्यासाठी 45 डिग्रीचा अँगल असतो. इथे नोट डाऊन, इथे लिहून जाते म्हणजे तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर 90 डिग्री अँगल हा केव्हा असतो? इंट्रामस्क्युलर साठी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Abbreviation of SOS means give immediate, give whenever necessary, at bedtime, give twice a day. करेक्ट ऑप्शन असेल इथे पहा बी, विच इज गिव्ह व्हेनेवर नेसेसरी. SOS म्हणजे काय? तर हा एक लॅटिन टर्म आहे आणि याचा अर्थ असा होतो की जेव्हा गरज आहे तेव्हा, म्हणजेच गिव्ह व्हेनेवर नेसेसरी. हा करेक्ट ऑप्शन आहे. आता आपण पेन किलर खातो केव्हा खातो? जेव्हा आपल्याला त्रास होतोय, म्हणजे गरज आहे तेव्हाच खातो. विनाकारण आपण उठलोय आणि पेन किलर खातोय असं होत नाही. बरोबर आहे. नंतर आहे सायनोसिस इज कॉज इन केस ऑफ lack of water, lack of blood, lack of oxygen, lack of glucose. So the correct option is option C, which is lack of oxygen. कळतंय? आता पहा मित्रांनो, आपण हे सॅम्पल क्वेश्चन्स पाहिलेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून काही सेक्शनचे सॅम्पल क्वेश्चन्स पाहूयात. कम्प्लीट पेपर आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा पण व्हिडिओ अपलोड होईल तसं नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच येईल. मित्रांनो, आता आपण जो कोर्स लॉन्च केलेला आहे तो नक्कीच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप हे डाउनलोड करून ओपन करून तिथून देखील तुमचा कोर्स हा एनरोल करू शकता. मित्रांनो, लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. एक्झामसाठी खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि आमची गॅरंटी आहे, जर तुम्ही हा कोर्स जॉईन केला तर तुम्हाला एक्झाम मध्ये 95+ नक्कीच पडतील. सो लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. काही डाऊट्स असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगू शकता आणि तुमचा स्कोर किती आलाय या सॅम्पल पेपरमध्ये ते देखील मला कमेंट करून सांगा, म्हणजे आपल्याला काही अजून स्पेसिफिक व्हिडिओज या सब्जेक्ट वरती आणता येतात. आता मित्रांनो, आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक्यू, नाईस डे, बाय.